केवढा केला उपकार, हे मराठी लक्षात घ्या. एवढा करा ते पाठ आहे तुम्हाला. इथं केवढा केला, एवढा आणि केवढा शब्द सारखे वाटले तरी जमीन अस्मान इतकं अंतर आहे. एवढा त्याला मर्यादा आहे आणि केवढा हा अमर्यादा. आता याच्यावर एक कीर्तन होईल ना, नुसतं दाखवून देतो तुम्हाला रस्ता. जमलं तर पहा, जमलं तर पहा म्हटलं. एवढा करा म्हणजे मर्यादित आहे. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार. कोणता? सांगा देवा नमस्कार. गेला म्हणजे देवाला नमस्कार सांगा. एवढा उपकार हा मर्यादित आहे, पण केवढा केला इथे अमर्याद आहे. हे मराठी आहे. आणि एक लक्षात घ्या, 4 गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना स्वाभिमान वाटाव्या अशा घडल्या का नाही 8 दिवसात. 4 गोष्टी. एक महत्वाची गोष्ट, राज्य माता दर्जा गोमातेला मिळाला. राज्य माता, गोमाता, राज्य माता. जर्सी नाही ते आपले खिल्लारे ते काय जितकं पाणी पिते डबल. जुनी मंडई बसली त्या सगळी कासात खेड्याची सगळी जुनी मंडई. पूर्वीच्या गायी कळपानं चरायच्या, खिल्लाऱ्या गाई. वासरू सोडा, शेपटाचा गोंडावर कान टवकारली की वासरू जाऊन 999 गायी डावलून मायच्याच काशेला. एवढी अक्कल असते गायीच्या वासराला. म्हणून पूर्वीची माणसं खिल्लाऱ्या गायीचं दूध प्यायचे बरं का रविदास. हॉर्न वाजल्याबरोबर रस्त्याच्या खाली उतरायचे. मी काही बोललो का बाबा? आता हॉर्न वाजवा, 2 पावलं पुन्हा डांबरीवर येते. समजावं याचा तिळभर दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम. म्हणून राज्य माता एक महत्वाची घटना झाली. गोमातेला दर्जा. दुसरी, एका युगात एकाला पदवी होती पुण्यश्लोक. सत्ययुगात पदवी पुण्यश्लोक नळराजा. त्रेतायुगातली पदवी पुण्यश्लोक जनक राजा. द्वापार युगात पदवी पुण्यश्लोक धर्मराजा. कलियुगातली पदवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी. एका युगात एक पदवी आहे ही, पुण्यश्लोक अहिल्यादेवी. ज्या जिल्ह्यामध्ये त्या माऊलीचा जन्म झाला तिला न्याय आता मिळाला, ते अहिल्यानगर झालं. दुसरी घटना. तिसरी, लोहगाव विमानतळ. आतापर्यंत लोहगाव विमानतळ, त्याचं नाव झालं संत तुकाराम महाराज विमानतळ. दुसरी घटना. आणि चौथी, मराठी भाषेला दर्जा मिळाला. एक नंबरची धनवान भाषा जगात मराठी आहे. कारण भाषेची श्रीमंती कशावर असते? किती लोक बोलतात याच्यावर नाही, स्वरावर. मी शब्दकोश वाचा म्हणजे श्रीमंतीची व्याख्या कळेल तुम्हाला. अनादीची व्याख्या काय आहे? लिखाण आणि उच्चारण एक असतं, त्याला म्हणतात अनादी.
इंग्रजी अनादीमध्ये मोडत नाही, कारण उच्चार वेगळ्या आणि लिखाण वेगळं. क ची गरज आहे तर उच्चार के, ब ची गरज तर उच्चार बी. इथे कच म्हणायचा आणि लिहायचा क म्हणून. दुसरं एक, सगळ्या जगाच्या पाठीवरची गरीब भाषा इंग्रजी, कारण 5च स्वर आहे, ए ई आय ओ यू. हे सगळे पाठ आहे, उगाच ऐकतात ते लोक. 5च स्वराची भाषा आहे इंग्रजी, जगातली गरीब भाषा. आणि जगाच्या पाठीवरची धनवान भाषा मराठी, कारण तिला 16 स्वर आहे. 16 स्वर जगात कोणत्याच भाषेला नाही, फक्त मराठी. पण मराठी धनवान भाषा आहे, श्रीमंत भाषा मराठी. मग काही असंही म्हणतात, तुम्ही मराठीला श्रीमंत म्हणता, इंग्रजीला गरीब म्हणता. मग मराठी महाराष्ट्रापुरतीच आहे आणि इंग्रजी जगात चालते. अरे इथंच उत्तर आहे, मोजकी असते ती श्रीमंती आणि व्यापून असते ती गरिबी. कोणे गावात जा तुम्ही तर 90 घरं गरीब, 10 घरं श्रीमंत असतात. म्हणजे गरिबीचं दर्शन कुठेही आहे. कोण्याही जगातल्या विमानतळावर उतरा तरी गरिबी हात जोडून उभी आहे इंग्रजी तुमच्या स्वागताला. श्रीमंतीचं दर्शन घ्यायचं असेल तर महाराष्ट्रात यावं लागतं, मराठी. आणि म्हणून छातीला हात लावून माझा मराठाची बोल कौतुके अमृता ते पैजा जिंके. केवढा केला उपकार याच्यासाठी सांगतो मी. अरे वेद डॉक्टर आहे, गीता हे औषध आहे, भगवान आमचा बाप आहे, ज्ञानोबाराय आई आहे. आता एकच मिनिट घेतो, एकच मिनिट. मुलगा आजारी पडला, तिथून पुढे बापाचं काम सुरू होते का नाही, तुमचे अनुभव आहे. मग मुलाला कडेवर घेतो, बाप डॉक्टरकडे नेतो, डॉक्टर म्हणतो झोपवा, इथं झापलं, तपासलं, हे मी सांगतो ही बाटली औषधाची घेऊन आणली, 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी द्या, अमकं खायला द्या, तमकं खायला देऊ नका, 35 रुपये काढा. इथं डॉक्टरचं काम संपलं. तसं वेद डॉक्टर आहे, अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. डॉक्टरचं काम. तिथून बापाचं काम सुरू होते. मग बाप कडेवर लेकराला घेतो, एका हातात बाटली घेतो औषधाची. दवाखान्यातलं चाललं नाही, भलतच लावून बाटली, बरोबर आहे. आणि बाटलीला आणि बाळाला घेऊन बाप घरी येतो आणि पहिला आईच्या ताब्यात देतो. हे बाळ आणि ही बाटली, माझी ऑफिसची वेळ झाली, मी निघालो, 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमकं दे खायला, तमकं खायला देऊ नको. इथं बापाचं काम संपलं. तपासून औषध लिहून दिलं, तिथं डॉक्टरचं काम संपलं. घरी आणून बाळाला आणि बाटलीला आईजवळ दिलं, इथं बापाचं काम संपलं. तिथून पुढे काम सुरू होतं आईचं. मांडीवर बाळाला घेते है ना, आणि आई पहिल्यांदा काय करते, बाटलीचं सील तोडते है ना, बाटलीचं सील तोडते आई. तसं गीता औषध आहे, गीता रूपी औषधाची बाटली आहे. भगवान कृष्ण आमचा बाप आहे, त्यानं ती बाटली आणून दिली आईच्या ताब्यात, म्हणजे ज्ञानोबारायाच्या. आणि मग आमच्या आईनं पहिलं काय केलं, बाटलीचं संस्कृतचं सील होतं ते सील तोडलं. केली से मराठी गीता, केलीसे पहिल्यांदा तोडलं काय, सील बाटलीचं, संस्कृतचं सील आहे. गीता हे औषध आहे, त्या गीता रूपी असं त्या बाटलीचं पहिलं सील तोडलं आमच्या आईनं. केलीसे मराठी गीता देवी. आणि मग ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या, म्हणजे 1-1 चमचा, 1-1 चमचा, 1-1 चमचा, 1-1 ओवी असं औषध तुम्हा आम्हा साधक लेकराला पाजलं ही आमची आई आहे. ब्रह्मसाम्राज्य
ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णी येली गीतेची टीका केलीचे मराठी गीता देवी. म्हणून सेना महाराज म्हणाले, देवाचं दर्शन झालं नसतं तरी चाललं असतं, पण माझ्या माऊलीचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. का? केवढा केला उपकार. इथपर्यंत आलो आपण. केवढा केला उपकार. उपकार करण्यामध्ये संताचा पहिला क्रम आहे. संत बिटप सरिता गिरी धरणी परहित लागे सबनके करणे. संत बिटप सरिता गिरी आणि धरणी हे पाचही परोपकारासाठी आहे. त्याच्यात पहिला नंबर संताचा आहे. पृथ्वी परोपकारासाठी आहे. समाजातून एखादा माणूस गेला आणि मांडीला लात लागली, नमस्कार केला नाही तर ते लाल डोळे करून पाहतात. दिसत नाही का माणसं तुडवत चालला. माणसाची लात माणसाला लागली तर माणसं सहन करीत नाही. आम्ही 85 वर्षे झाले जोडे घालू घालू धरणी तुडवली, एकही दिवस रागावली नाही. फक्त उपकार करणं तिला माहिती आहे. पृथ्वी परोपकारासाठी, पर्वत परोपकारासाठी, अमृतासारखं जीवन जगाला देणाऱ्या नद्याचं उगमस्थान पर्वत आहे. परोपकारासाठी. नदी परोपकारासाठी. फेडी तर पापतात पोखित त्रिजे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करते. स्नान करणाऱ्याचं पाप घालवते. तहानल्याची तृषा निवृत्ती करते. आणि पैठणसारख्या ठिकाणी धरण झालं 4-2 जिल्हे सुखी करते. उगमापासून सागरापर्यंत केवळ परोपकार. नदी. वृक्ष परोपकारासाठी. अरे काही उपकार करतात रोहिदास, पण उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार, उपकार्यावर अपकार आणि अपकार्यावर उपकार. उपकार्यावर उपकार म्हणजे हे त्याला तंबाखू देतं, हे त्याला चुना देतं. हे कीर्तन चांगलं कळतं तुम्हाला. कारण नुसता तंबाखू खाऊ नये, चुना पाहिजे. हरिभाऊ भगवंत म्हणे अर्जुना, जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना कलियुगीचा. ही ओवी ज्ञानेश्वरीच्या 19व्या अध्यायात आहे. यानं तंबाखू दिला, त्यानं याला चुना दिला. म्हणजे यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला, त्यानं याच्यावर चुन्याचा. त्याला म्हणतात उपकार्यावर उपकार. काही अपकार्यावर अपकार करतात. यानं त्याची गंज पेटवली, 6 महिन्यानं हे त्याचा गोठा पेटवतं. अपकार्यावर अपकार. काही उपकार्यावर अपकार. ते वाहत होता विंचू, बेंडकोळीला दया आली, तिने टाकली उडी, पोहत पोहत गेली तिकडनं. विंचू पाठीवर घेतला, त्याला परतीचा प्रवास सुरू झाला. बेंडकोळीचा पाण्यातला प्रवास होता. तोपर्यंत बेंडकोळीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्त परायण होता. तुला माहिती आहे जीव धोक्यात आहे, शांत होता. आणि काठाला बेंडकोळी आली. विंचवाला वाटला आता तर वाचलो, पण हिला माहिती करून द्या पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरता उतरता नांगी मारली रोहिदास. 2-2 फूट उड्या मारायची बेंडकोळी. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. तंबाखू चुना उपकार्यावर उपकार. गन पेटवणे, गोठा पेटवणे हे अपकार्यावर अपकार. बेंडकोळी विंचूचा दृष्टांत हा उपकार्यावर अपकार. उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावर उपकार. हे लक्षात ठेवा. अरे कोणती दिंडी निघू द्या ना महाराष्ट्रात, 2च संतांचं भजन आहे. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. संध्याकाळी गुलाबजाम. खरंय कडे ते महाराज मंडळी खरं सांगा. अरे त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं वंकार. इथं ज्ञानबा तुकाराम म्हणणाऱ्याला गुलाबजाम आहे. पुढच्या वर्षीच्या पंक्ती गेल्या 4 जाहिरातीत. पुढच्या वर्षीच्या. आमचा योग का नाही योग नाही वाटत. ज्यांनी झोळी फाडली आळंदीमध्ये, पीठ पडलं योगेश भाऊ, तर ते नेल म्हणून लातनी घासलं. त्या दिवशी पाणी पिऊन झोपले 4ही भाऊ सिद्धबेटातल्या झोपडीत. एवढा त्रास दिला, पण ग्रंथ पूर्ण झाला. निवृत्तीनाथ म्हणतायत, ज्ञानराजा मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा. मला काही नको गुरुजी, एक मागणी मागतो. ज्यांनी आम्हाला जन्मभर त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावं. पहिली मागणी काय आहे? जे खळाची, याला म्हणतात अपकार्यावर उपकार.
म्हणून जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्तर ऊपर से फल देत. आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या, तुम्ही दगड मारा. दगड मारणाऱ्यावर झाड रागवत नाही, दगड मारणाऱ्यालाही 2-4 कैऱ्या बक्षीस देतं. जसं दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा वृक्षाचा स्वभाव आहे, तसं अपकार्यावरही उपकार करणं हा संताचा बाण आहे. का ते तेवढ्यासाठी हनुमान येथे उपकारासाठी. जय हनुमान. अरे पूर्वजन्माचे इंद्र आहे दोघही, चुकून आले. पूर्वी पखवादाची कला इंद्र, आणि मग आळंदीला शंकर भगवान नाचत होते आणि पार्वती वाजवत होती. आळंदी ती अलंकापूर. पूर्वी येथे होते निळकंठ. ही आळंदी म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? इंद्र येऊन या भूमीसी याग संपादिले हरणीशी, इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषी या पासून. पूर्वी येथे ते झालं ते तर मग सगळ्याच म्हणून टाकेल मी. काय सुरुवात त्याची? हा ठीक आहे, बरं ठीक आहे. देव म्हणते रुक्मिणी हाची एक योगी देखील नाही, ह्याची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी धन्य धन्य धरा तरी जो याते दृष्ट नाही तो वाहत येईल टाळी वैकुंठ भ्रवणाची जो करेल याची यात्रा तो तारी सगळी गोत्रा सगळी कोळी पवित्राचे दर्शन होते. अलंकापूर्व शिवपीठपूर्व येते ते निळकंठ ब्रह्मादिक तपौर येती पैकले इंद्र येऊन या भूमीशी याग संपादिले हरणीशी, इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषी यापासून त्रिवेणी गुप्त वसे भैरवापासून भागीरथी वसे पुरोटिका मायारीशी प्रतिदान पार्वती भोवती वन वल्ली वृक्षी देव एवढी होती पक्षी असे नित्य साक्षी असती नासती उदरकी पंढरीवणी सोती जनासी हरावया पापे कळी काय कोपल्या कोपेन तल्या अलंकापुराची अशी सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणी धन्य धन्य दयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. तुम्हाला काय वाटतं तेवढंच प्रमाण आहे का? माझ्या नादी लागत नाही कोणी. अरे नामदेवाचा गाथा लहानपणी पाठ केला होता मी, भाऊला विचारा. लहानपणी शाळेत असताना 9वीला, मग आलो आळंदीला. तुम्हाला वाटलं हे एवढंच टोक येते याला? बरं का चव्हाण? विठ्ठल मला तेवढा मुद्दा पाहिजे होता बरं का. अलंकापुर हे शिवपीठ, पूर्वी येथे होते निळकंठ, ती त्याची नगरी आहे. दैवताचे नाव सिद्धेश्वर, नगर महादेवाचं आहे. आणि त्या बाबाला नाचायची सवय होती, तांडव. मग वाजवायला कोण? पार्वती आईनं पखवाज वाजवायचा इंद्रायणीच्या काठाला आणि महादेवरावानं नाचायचं. शुकाचार्याच्या कीर्तनात इंद्र होता. आता ते म्हणून दाखवतो, ते तुम्हाला पाठच नाही मला माहित आहे. त्याची काय सुरुवात आहे? सरळ गती जायचं उद्धव कांशीधारी विना धरी सुरुची त्याची सुरुवात. सुरकुशलतया राग करता अर्जुन इंद्रवादी मृदंगम त्याच्यात आला. प्रल्हाद तालधारी तरलगती तयाचे उद्धव कांशीधारी वीणाधारी सुर स्वर कुशलतया राग करता जो इंद्रवादी मृदंगम जय जयकार हा कीर्तन कुमारा यत्ताग्रे भाववक्ता सरसर तनया व्यासपुत्रो बभुव. जमलं ना आता? मग काय ठोकून चालतं काय? विठ्ठल गणपत बाबांनी बरोबर सांगितला. प्रल्हाद हा प्रारंभ आहे त्या श्लोकाचा, है ना? प्रल्हाद तालधारी तरलगती तयाचे उद्धव कांशधारी वीणाधारी सुररसी स्वर कुशलतया राग करता अर्जुनो भूत इंद्रो वादी मृदंगम. हे इंद्र आहे पूर्वीचे दोघही. म्हणून अजूनही आळंदीच्या इंद्रायणीच्या घाटावर जो पखवादाची प्रॅक्टिस करतो त्याला यश का मिळतं? तिथं वाजवला पार्वतीनं, नाचले महादेव, म्हणून आपली वेळ घेतली. विठ्ठल येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. केवढा केला उपकार, केवढा केला. आता 10:30 वाजले, केवढा केला?
केवढा केला सांगता येत नाही एवढा म्हणून शब्द आहे केवढा. केवढा केला उपकार, पण काय वाणू मी पामर. आता एक लक्षात घ्या, देवापेक्षाही उपकार. त्याचं कारण सांगतो रोहिदास. देव उदार आहे, संतही उदार आहे, पण दोघांमध्ये फरक आहे. नामदेवाचं भांडण सांगतो. आता आला पुन्हा एवढाही अभंग, आता रात्रभर कीर्तन संपत नाही. नामदेवराय भांडले. घेसी तेव्हा देसी देवही उदार आहे, संतही उदार आहे, पण दोघातला हा फरक आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. आधी घेतो तुमच्यापेक्षा तर आमच्या गावचा दुकानदार चांगला आहे देवा. काय गोडे तेल देतो, साखर देतो, मिठाची पुडी, तंबाखूची पुडी देतो, गव्हाचं पीठ देतो, तांदूळ देतो, हरभऱ्याची डाळ, मुगाची. पैसे महिन्यानं घेतो, पण आधी माल देतो आमच्या गावचा दुकानदार. आणि तू आधी घेत मग देत. घेसी तेव्हा देसी. नामदेवा, अरे कोणाचं काय घेतलं, कोणाचं काय घेतलं नंतर बघू. सांगतो कवना काय दिले, सुरू झालं. आणि भांडण जरा आवाज वाढून असतं. सांगतो कवना काय दिले. भांडण आहे नामदेवाचं. उदाराचा राणा म्हणविसी आपणा, सांगतो कवना काय दिले. बिभीषणाला लंका दिली ना देवा, की त्याच्या बापाची का तुझ्या बापाची. अरे वारसदार तोच होता, 7-12 त्याच्याच नावावर होणार होता. पुन्हा त्याला विचारलं रावण कशाने मरतो, इंद्रजित कशाने मरतो. वैरी याचे घर भेदेत्वा घेतले आणि त्याचे त्याशी दिले ना. वल सुदाम्याला नगरी सोन्याची दिली माहिती आहे, पण त्याचे मुठभर पोह्या आधी घेतले. मुष्टीभर पोह्यासाठी मन केले हळूवट, मग तया उत्कृष्ट राज्य दिले. द्रौपदीला अन्न पुरवलं, पण भाजीचं पान घेतलं ना. एवढी आकांती मागसी भाजी पान, मग दिले अन्न ऋषी लागे. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. देव उदार आहे, पण आधी घेतो नंतर देतो. तसं संत नाही. अरे आजोबाचं प्रेम नातवावर जास्त असते. आजोबा दिवसभर उपवासी राहील, पण नातवासाठी काहीतरी खायला आणतो. आणि नातू आजोबापासूनच अपेक्षा करतो. तो म्हणतो पप्पा नाही काय आणत, आजोबा आजोबा आणतो. आजोबा आजोबाचं प्रेम मुलापेक्षा नातवावर जास्त. सावकारकीच्या भाषेत मुद्दलापेक्षा व्याजावर. हे चांगलं कळतं कीर्तन तुम्हाला. पण असाही आजोबा असला तरी नातवाला विंचू उतरायचा मंत्र शिकवत नाही. त्याला माहिती आहे, याला जर विंचू उतरायचा मंत्र शिकवला तर माझी तंबाखूची पुडी गेली. मग कोण येतं माझ्याकडे.
हे मंत्र टाकतं लोक 50 रुपये देतात त्या 2-3 पुड्या तंबाखूच्या पुढचे 8 दिवस. एखादा कंजूस आजोबा नातवाला साधा विंचू उतरायचा मंत्र शिकवत नाही, पण भवसागर तरुण जायचं तंत्र ज्या संतांनी शिकवलं ते केवढे उदार. उधार तुम्ही सांगता, उधार तुम्ही सांगता, उधार तुम्ही सांगता, उधार तुम्ही सांगता, संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार, आणि काय वाणू मी पामर. बस आता 25 मिनिट आहे ओंकारराव, 25 मिनिट आहे. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. हात वर करा, शूटिंग वाले एवढे हात घ्या. असं पेपरला येऊ द्या सकाळी. पांडेजी कुठं आहे?